नमस्कार. आज आपण नाथ संप्रदायाचा म्हणजे संप्रदाय हा विषय आपण घेतलेला आहे यंदा, आणि त्यामुळे नाथ संप्रदाय यातला दुसरा भाग आपण आज बघणार आहोत. दुसरा भाग बघताना आपण त्याच्यातल्या 4 प्रमुख नाथ आहेत त्यांच्याबद्दल माहिती, त्यांची परंपरा, ग्रंथसंपदा, तीर्थक्षेत्र अशी बाकीच्या सगळ्या माहितीचा धावता आढावा घेणार आहोत. आपल्या संस्कृतीमध्ये किंवा संप्रदायामध्ये जर आपण बघितलं तर स्वसंप्रदायाचं आचरण करावं आणि दुसऱ्यांच्या संप्रदायाचा म्हणजे परसंप्रदायाचा आदर करावा असं सांगितलेलं आहे. स्वधर्म आचरण करावा, परधर्माचा आदर करावा, हे जसं सांगितलंय त्याप्रमाणेच सांगितलेलं आहे. इथे अभ्युदय आणि निःश्रेयस या ज्या 2 गोष्टींची जिथे प्राप्ती होते त्याला धर्म असं म्हटलं जातं. धर्म म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय, हे आपण मागच्या वेळेला बघितलं होतं. आणि या वेळेला धर्म आणि संस्कृती यांच्यावर आधारित असलेले संप्रदाय ते आपण बघणार आहोत. आणि त्यातलं नाथ संप्रदायातलं हे दुसरं व्याख्यान. कर्मनिष्ठा, अनुशासन, मंत्र, जप, संघटन, प्रस्थानत्रयीचे ग्रंथ या सगळ्याचा साकल्याने विचार करणाऱ्या किंवा त्या त्या गोष्टींचं पालन करणाऱ्या आणि आस्तिक्य भावनेने एकत्र आलेल्या लोकांचा समुदाय किंवा संघ म्हणजे संघटना, किंवा यालाच संप्रदाय असं म्हटलं जातं. संप्रदाय हा शब्द खरं म्हटलं तर खूप आशय घन आहे. त्याचं कारण असं आहे, व्यापक अर्थाने मांडलेलं आहे. कारण या सगळ्या गोष्टी ज्याचा मी आता उल्लेख केला त्या त्याच्यामध्ये येतात. त्या विविध संप्रदायाच्या विविध गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि हे पाहत असताना जर आपण बघितलं, वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये बघितलं तर महाराष्ट्रातल्या इतिहासकारांनी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या याचं विभाजन केलेलं आहे, कालखंडाचं विभाजन केलेलं आहे. अर्थात ते ढोबळ मानाने केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये प्राचीन आहे, मध्ययुगीन आहे, आधुनिक आहे, अशा पद्धतीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे ढोबळ मानाने पाहिलं तर इसवी सन 1200 इथे प्राचीन काळ संपतो. 1200 ते 1205 धरूया. अशा पद्धतीने मग मध्ययुगीनला सुरुवात होते. इथे या मध्ययुगीन नंतर आपण बघितलं तर साधारण 18व्या शतकात किंवा असं म्हणता येईल की 1850 पासून म्हणजे या मोघम भाषेमध्ये हा नंतरचा पुढचा जो संप्रदाय आहे तो चालू होतो. म्हणजे अर्वाचीन संप्रदाय ज्याला आपण म्हटलेला आहे तो चालू होतो. प्राचीन काळामधलं जर आपण बघितलं तर गाणपत्य हा तर 5व्या शतकामध्ये सुरू झालेला आहे किंवा त्या सुमारास उदयास आले असं म्हटलेलं आहे. यामध्ये मतभेद आहेतच, कारण सर्वसाधारणपणे ढोबळ मानाने मानलंय असं आपण मुद्दामून म्हणतो ते यासाठी. नंतर शक्तीची उपासना करणारे जे शाक्त संप्रदाय हा वेदकालीन आहे असंही म्हटलं जातं. नाथ संप्रदाय हा 9व्या-10व्या शतकातला आहे आणि त्यानंतरचा दत्त संप्रदाय हा 15व्या शतकातला आहे. अशा तऱ्हेने ती मांडणी केली जाते किंवा ती इतिहासकारांनी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून मांडलेलं मत आहे, अशा पद्धतीने सांगितलं जातं. आता मध्ययुगीन कालखंडामध्ये म्हणजे दत्त संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय आहे, स्वरूप संप्रदाय आहे, महानुभाव संप्रदाय आहे, हे सगळे येतात. म्हणजे त्यातलं शतकातलं हे बघितलं की आपल्या लक्षात येतं की 1205 मध्ये मध्ययुगीनची सुरुवात आहे. आता पुढचा जो आहे तो साधारण आणखीन 1800च्या संदर्भात 18व्या शतकात असं आपण म्हणतो, तो जो निर्माण झालेला आहे तो भारतीय तत्वज्ञानाशी निगडीत असलेले असे हे संप्रदाय. आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये योगी अरविंद, गाडगे महाराज मिशन, संत तुकडोजी महाराजांचं ग्रामगीता प्रतिष्ठान, चिन्मय मिशन, रामकृष्ण संघ, प्रजापिता ब्रह्मकुमारी, स्वाध्यायी परिवार असे अनेक प्रकारचे संप्रदाय येतात. आता ह्याच्यामध्ये प्रश्न असा आहे, आपण एक बघूया उदाहरण की वारकरी संप्रदायाची परंपरा सांगताना, उदाहरणार्थ वारकरी संप्रदायाची परंपरा सांगताना निवृत्तीनाथ ते निळोबार आहे अशी सांगितली जाते. आणि पुढे ती वाढवली तर त्यामध्ये संत तुकडोजी महाराज किंवा गाडगे बाबा यांचा समावेश केला जातो.
कारण भागवत धर्माचं तिथे अधिष्ठान आहे. ते कुठेतरी भारतीय संप्रदाय हे त्या तत्वज्ञानाशी निगडीत आहेत. त्यामुळे आधुनिक संप्रदाय जे आहेत त्यातले काही जण आपल्याच ह्याला संप्रदाय असं म्हणत नाहीत, तर संस्था, सभा, मिशन, परिवार, संघ अशा तऱ्हेने त्यांची नावं दिली गेलेली आहेत. पण तत्वप्रणाली मात्र हिंदू धर्माशी निगडीतच आहे. त्यामुळे तेही एक प्रकारचे संप्रदायच मानले जातात, पण त्यांना संप्रदाय न म्हणता जसं रामकृष्ण संघ किंवा स्वाध्याय परिवार असं म्हटलं जातं, एवढाच फरक आहे. आता याच्यामध्ये हिंदू धर्म आणि हे सगळ्याला आपण का मान्यता देतो, कारण याच्यात जे अनेक संत आहेत त्यांनी समाजाची उत्क्रांती केलेली आहे. आणि त्याचबरोबर ज्या वेळेला हिंदू धर्म आणि संस्कृती यांचा समूळ उच्छेद करण्याचा अखंड प्रयत्न आक्रमकांनी केला, अर्थात तो प्रयत्न आजही केला जातो आहे. आजही हा आपली संस्कृती उखडून टाकण्याचा, हिंदू धर्म म्हणा किंवा संस्कृती याचा उच्छेद करण्याची प्रक्रिया आजही चालू आहे. आपण पूर्वी फार म्हणायचो हिरवे हिरवे गार गालीचे, अर्थात ही कविता फारच सुंदर आहे, पण आता हे गालीचे कुठले पसरतील तेही सांगता येणार नाही. तर संत हा विषय सुद्धा जर आपण बघितलं तर हळूहळू म्हणजे मुलांच्या अभ्यासक्रमामधून बाहेर होत चाललेला आहे. ज्या संतांनी आपल्या संस्कृती आणि धर्माचं रक्षण केलेलं आहे, त्यासाठी हे संप्रदाय स्थापन केलेले आहेत आणि तेच उच्चाटन आता व्हायला लागलेलं आहे. त्या संतांची माहिती सुद्धा पुस्तकांमधनं मुलांपर्यंत पोहोचत नाहीये. हे सुद्धा एक प्रकारचं म्हणजे आपण म्हणता येईल की घातक तर आहेच आहे, पण हे सुद्धा आपल्या संस्कृतीवरचं आक्रमणच आहे. याच्यात अर्थात आपण दरवेळेला दुसऱ्यांना दोष देतो की आक्रमक बाहेरनं आले, इंग्रज बाहेरनं आले, यवन बाहेरनं आले, त्यांनी हे आक्रमण केलेलं आहे. पण काही घरभेदी सुद्धा असू शकतात, हे आपण लक्षात घेत नाही. सर्वांनी जर पुन्हा संघटित झालं, अर्थात तो आपला विषय नाहीये, पण बोलता बोलता हे बोलणं भाग पडलं. आणि म्हणून ही आध्यात्मिक लोकशाही किंवा आध्यात्मिक परंपरा ज्यांनी अशी बळकट करून ठेवलेली आहे, यवन सत्तेमुळे किंवा सामाजिक, राजनैतिक, आर्थिक परिस्थिती जी आपली सगळी धोक्यात आली होती, आपल्या संस्कृतीचा उच्छेद करणं चालू होतं, त्यावेळेला या सर्व संप्रदायांनी समन्वय साधला आणि समन्वय साधून भक्तीची एक प्रचंड लाट उभी केली. मग त्याच्यामध्ये शैव आंदोलन असेल, उत्तरेकडे नाथ परंपरा असेल, महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय असेल, रामदासी संप्रदाय असेल, दत्त संप्रदाय असेल, या सगळ्यांचं योगदान, प्रत्येक संप्रदायाचं नाव घेत नाही, पण या सगळ्यांनी समन्वय साधून नीती नियमाच्या चौकटीत राहून हा पूर्णपणे आपल्या संस्कृतीवरचा हल्ला परत पाठवून दिला. ही समन्वयाची भूमिका त्यांनी त्यावेळेला घेतलेली आहे आणि ते कार्य आजही संप्रदाय करत आहेत. आणि म्हणून आपण आधी पहिल्यांदा संत परिचित करून घेतले, मग त्यानंतर त्यांचे ग्रंथ परिचित करून घेतले आणि आता संप्रदाय जाणून घेत आहोत. ह्या सगळ्या ह्याचा आपण विचार करून मग या ठिकाणी आता आपण नाथ संप्रदायाचा पहिला विचार करतोय. आणि ह्या दुसऱ्या भागामध्ये मागच्या ह्याच्यात आपण साधारण पार्श्वभूमी आणि थोडंफार तत्वज्ञान बघितलं. आता त्यातले ग्रंथ, त्यातला बोध, सत्पुरुष आणि महत्वाची स्थळं हे थोडक्यामध्ये मांडण्याचा आज प्रयत्न करणार आहे. मागच्या वेळी एक शब्द आपण बघितला होता, आदेश. हा शब्द बघितला होता. ज्या वेळेला दोन योगी समोरासमोर येतात त्यावेळेला एकमेकांना आदेश असं म्हणतात. जसं आपण राम राम म्हणतो, काय प्रत्येक जण वेगवेगळ्या आपल्या आपल्या संप्रदायापणे म्हणत असतो, त्यात चांगलाच हेतू असतो. या पंथाची विशालता जी आहे ती आदेश या शब्दामध्ये आहे. नेपाळचे राजगुरू योगी नरहरीनाथ यांचं आदेशार्थ प्रकाशक असं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्यात या शब्दाचं महत्व सांगितलेलं आहे. नाथ पंथामध्ये सुद्धा आपण बघितलं तर अनेक राजे योगी झालेले आहेत. त्यासाठी गोपीचंदाचं उदाहरण आहे, राजा भर्तृहरीचं उदाहरण आहे. इतकंच नव्हे, महाराजा मानसिंग जे आहेत ते गोरक्षनाथांचे भक्त होते. त्यांना दृष्टांत देऊन स्वतः गोरक्षनाथांनी या शब्दाचं विवरण केलेलं आहे, आदेश.
या 3 अक्षरामध्ये आ म्हणजे आत्मा, दे म्हणजे देवो, देवो म्हणजे जीवात्मा, आणि श म्हणजे शक्ती सहित परमात्मा शिव, असे 3 शब्द याच्यामध्ये येतात. आ दे श, आत्मा, जीवात्मा आणि शक्ती सहित परमात्मा म्हणजे शिव. अशा तऱ्हेने हे 3 शब्द ज्याच्यात आहेत त्याचा तो शब्द म्हणजे आदेश. त्यामुळे या आदेश या शब्दाला नाथ संप्रदायामध्ये एक वेगळंच महत्व आहे. गोरक्षनाथांनी आपल्या सिद्ध सिद्धांत पद्धतीमध्ये म्हटलेलं आहे, आत्मेती परमात्मेती जीवात्मेती विचारणे, त्रयाणाम ऐक्य संभूतीर आदेशा परिकीर्तितः. याचा अर्थ असा होतो की जीव शिव आत्मा हा जो भाव आहे तो सर्वांच्या ठिकाणी सारखाच असायला पाहिजे, सर्वांच्या ठिकाणी जागृत असायला पाहिजे. आणि ही जाणीव योगी जेव्हा एकमेकांना भेटतात नाथ संप्रदायातले, तेव्हा ती आठवण एकमेकांना करून देतात आणि त्याचबरोबर सांगतात की ही आठवण सर्वांना करून देण्यासाठी आपण आलेलो आहोत. त्यामुळे हा एक अर्थ आहे. आणि नाथपंथीय सद्गुरू जे आहेत ते आपल्या शिष्याला सुद्धा आदेशच देत असतात आणि ते योगिक दृष्ट्या सांगतात की माझं वास्तव्य हा जसा आदेश आहे तसा शिष्याला म्हणतात तो तुझाही आदेश असला पाहिजे आणि आपण याच भावामध्ये सदैव राहू. तूही या सृष्टीकडे ऐक्य भावनेनी किंवा ऐक्यात्मक भावनेनी राहा आणि पहा, दोन्ही गोष्टी आहेत. हा सगळा ज्ञानयोगाचा भाग आहे. पण आदेश या शब्दाला नाथपंथामध्ये महत्व आहे हे सांगण्यासाठी हा उहापोह केला. नाथ संप्रदायातले आदरणीय देवेंद्रनाथ यांनी त्यांच्या लेखामध्ये असं सांगितलेलं आहे. हे मासिक अलख निरंजन म्हणून मी मागच्या ह्याच्यात उल्लेख केला होता की हा संप्रदाय अजूनही चालू आहे. त्याच्यात मासिकं आहेत, ती निघतात, त्यामध्ये त्या संप्रदायाबद्दल वेगवेगळी माहिती दिली जाते. त्यातलाच हा एक भाग आहे. हा सगळा त्या देवेंद्रनाथ जे आहेत त्यांनी या मासिकामध्ये ह्याचा अर्थ सांगितलाय. पण तो सांगताना गोरक्षनाथांचा सिद्ध सिद्धांत पद्धतीचा हे आदर केलेला आहे, त्याप्रमाणे सांगितलेलं आहे. आता या संप्रदायाचा विचार करताना आम्ही मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपण प्रमुख नवनाथ बघणार आहोत. सगळेच प्रमुख आहेत पण तरी सुद्धा त्यातल्या त्यात 4 आपण बघूया. यातले जे पहिले आहेत ते मच्छिंद्रनाथ. मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, जालंधरनाथ आणि कानिफनाथ हे या संप्रदायाचे पहिले 4 जे धुरंधर आहेत त्यांची माहिती आपण घेणार आहोत. नवनाथांनी संपूर्णपणे नाथपंथांचा म्हणजे प्रचार विस्तार हे केलेलंच आहे. नवनाथ हे नवनारायणाचे अवतार आहेत. त्यामुळे कवी नवनारायण म्हणजे कवी मत्स्येंद्रनाथ झाले, हरी गोरक्षनाथ झाले, अंतरिक्ष जालंधरनाथ झालेले आणि प्रबुद्ध कानिफनाथ झालेले, असं या नवनाथ भक्तिसार या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे. आता सर्वप्रथम मत्स्येंद्रनाथ, त्यांच्या अनेक जन्माच्या कथा वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले जातात. आणि मत्स्येंद्रनाथ म्हणजे कवी नारायण. त्यांनी एका मासोळीच्या उदरामध्ये प्रवेश केला आणि ज्यावेळी पार्वतीने शंकरांना किंवा महादेवांना म्हटलं की अक्षय सहवासासाठी मंत्र जो आहे त्याचा मला त्या अर्थ वगैरे सांगा, मला तो मंत्र पण तुम्ही द्या, असं ज्या वेळेला ही विनंती तिने केली त्यावेळेला महादेव तिला म्हणाले की आपण दोघं एकांत स्थळी जाऊया. चारुस्थळी एकांत असं अमृतानुभवामध्ये वर्णन केलेलं आहे. असो, दोघे एकांत स्थळी गेलेले आहेत, यमुनेच्या तीरावर गेलेले आहेत आणि तो मंत्र महादेवांनी पार्वती मातेला सांगायला सुरुवात केली. आणि त्यावेळेला मत्स्योदरी असलेले त्यांच्या एका मत्स्य रूपामध्ये, मासोळीच्या रूपामध्ये जी होती तिच्या उदरामध्ये असलेले त्या गर्भाने तो ऐकला. आणि ज्या वेळेला संपूर्ण मंत्र त्याचा सगळा अर्थ वगैरे सांगून झाल्यानंतर या मंत्राचं महत्व तुला कळलं का, असं महादेवांनी पार्वतीला विचारलं.
त्यावेळेला तो मत्स्य गर्भ जो होता तोच त्यातून उत्तर द्यायला सुरुवात केली त्यांनी, की मला काय कळलं या मंत्रातलं वगैरे. आणि त्यावेळेला कवी नारायण त्या मत्स्याच्या गर्भात आहेत आणि ते जन्म घेत आहेत हे महादेवाला कळलं, भगवान शंकरांना कळलं, त्यांनी ते ओळखलं. आणि तेच हे मत्स्येंद्रनाथ आहेत. शिरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी, नेणो कै श्री त्रिपुरारी सांगितेल जै. ते क्षीर कल्लोळा आत मकरोदरी गुप्त, होता तयाचा हात पैठे झाले. सिंधू मध्ये, त्या परिसरामध्ये आदिनाथ शंकर माता पार्वतीला जो उपदेश सांगत होते त्यावेळेला तो मत्स्योदरी असलेल्या मत्स्येंद्रनाथांनी तो श्रवण केला. अशा पद्धतीने या श्लोकाचा अर्थ आहे. इथे आचार्य जे अभिनव गुप्त आहेत त्यांच्या तंत्रलोक ग्रंथामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. आणि त्यामुळे हा जो संप्रदाय आहे तो इसवी सनाच्या 10व्या शतकात प्रारंभ झाला असं म्हटलं जातं. हा काळ त्यावेळेला मानला गेलेला आहे. आता या जन्माला आलेल्या बालकांनी म्हणजे मच्छिंद्रनाथांनी भागीरथीच्या तीरावर तपश्चर्या केली. आणि त्यावेळेला मुळात भगवान शंकरांचा उपदेश त्यांनी पहिल्यांदा ऐकलेला आहे. त्याच्यानंतर तपश्चर्या केल्यानंतर श्री दत्त त्यांना प्रसन्न झालेले, त्यांनी वरदहस्त त्यांच्या मस्तकावर ठेवलेला आहे. आणि श्री शंकरांच्या आज्ञेने श्री दत्तानी त्यांना जारण मरण उच्चाटन शाप निवारण शास्त्र विद्या वगैरे अशी शिकवलेली आहे, ती प्रदान केलेली आहे. आणि सूर्यदेवानी त्यांना मंत्रविद्या शिकवलेल्या आहेत. आता हे सगळं मच्छिंद्रनाथांकडे या परंपरेने आलेलं आहे. आदिनाथ शिव, दत्तात्रय आणि त्यानंतर मच्छिंद्रनाथांचं स्थान हे नाथ संप्रदायामध्ये आहे. मच्छिंद्रनाथांविषयी एक श्लोक म्हटला जातो, तो असा आहे: आदिनाथो गुरुर्यस्य, आदिनाथो गुरुर्यस्य, गोरक्षस्य च गुरुर्यो गुरु, मत्स्येंद्रन तमहम वंदे महासिद्धम जगद्गुरु. म्हणजे आदिनाथो गुरुर्यस्य, आदिनाथ ज्यांचा गुरु आहे, आणि गोरक्षस्य च यो गुरु, म्हणजे गोरक्षनाथ हे जे आहेत त्यांचा जो गुरु आहे त्या मच्छिंद्रनाथांना मी नमन करतो. म्हणजे आदिनाथ, मच्छिंद्रनाथ आणि मग गोरक्षनाथ ही परंपरा ह्याच्यामध्ये सांगितलेली आहे. मागच्या वेळेला आपण बघितलं होतं की मत्स्य म्हणजे चंचल वृत्ती असते पाण्यात तो जात असताना, तसंच या मत्स्यवृत्ती जी आहे, चंचल वृत्ती आहे, त्या चंचल वृत्तीला छेद देणारा तो मत्स्येंद्रनाथ असंही वर्णन केलं जातं. या मन इंद्रिय चित्त यांच्यावर ताबा असणारा, त्या इंद्रियांना जिंकणारा तो मत्स्येंद्र असंही म्हटलं जातं. मत्स्य म्हणजे प्रज्ञा असाही अर्थ यांच्या ग्रंथामध्ये काही वेळेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे प्रज्ञावंत ते मत्स्येंद्र असंही म्हटलं जातं. असे वेगवेगळे त्यांच्याबद्दल नावांचे संदर्भ आहेत, कथा आहेत. त्या कथा ऐकायला आपल्याला आवडतात, त्यामुळे एक कथाही आपण बघितली. आता मत्स्येंद्रनाथ थोडा मतभेद आहे म्हणून सांगते की मत्स्येंद्रनाथ आणि मीननाथ एक की भिन्न, याविषयी पंडितांमध्ये काही काही किंवा जे वाचक आहेत किंवा अभ्यासक आहेत त्यांच्यामध्ये थोडा म्हणजे भेद आहे. सांप्रदायिक अनुश्रुतींप्रमाणे जर बघितलं तर मीननाथ हे मत्स्येंद्रनाथांचे पुत्र आहेत. मीननाथ म्हणजे मत्स्येंद्रनाथ पिता आणि मीननाथ पुत्र असं सांगितलेलं आहे. पण मागच्या वेळी आपण बघितलं होतं की तिबेटामध्ये सुद्धा याचा खूप प्रसार झालेला आहे. आणि त्या परंपरेमध्ये म्हणजे तिबेटी परंपरा म्हणूया आपण, तर त्याच्यामध्ये मीननाथांचा पुत्र मत्स्येंद्रनाथ आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि नेपाळापासून जी परंपरा आलेली आहे तिथे मीननाथ हा मत्स्येंद्रनाथांचा छोटा भाऊ आहे असं सांगितलेलं आहे. अशी मतभिन्नता आहे. अर्थात त्या मतभिन्नतेकडे न जाता आपण मच्छिंद्रनाथांविषयी जाणून घेतोय. तर मत्स्येंद्रनाथ हे नाव सुद्धा अन्वयार्थक आहे. आणि ते कसं आहे, मत्स्य म्हणजे मासा वगैरे, हे सगळं आपण मागच्या वेळेला पाहिलेलं होतं. या मत्स्येंद्रनाथांची जी ग्रंथ परंपरा आहे त्यामध्ये आपण विचार केला तर कुल
म्हणजे शक्ती आणि अकुल म्हणजे शिव. कुल आणि अकुल याचाही विचार तत्वज्ञानाच्या दृष्टीने आपण मागच्या वेळेला केलेला आहे. आणि ह्याच्या समरसीकरणाचा जो भाग आहे, जो साधना मार्ग आहे, त्याला कौल मार्ग असं म्हटलं जातं. तो या तत्वज्ञानाचा ग्रंथ जो आहे तो मच्छिंद्रनाथांनी लिहिलेला आहे. त्यांची ग्रंथ परंपरा जर आपण बघितली किंवा ग्रंथ संपदा जर आपण बघितली तर 4 महत्वाचे ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतात. आणि अर्थातच ते कौलमताशी, त्या तत्वज्ञानाशी निगडीत आहेत. आणि दुसरे जे आहे ते योगाशी निगडीत आहेत. असे 2 भाग त्याच्यात आपल्याला करता येतात. तर कौल तत्वज्ञानामध्ये, कौल तत्वज्ञान म्हणजे काय हेही आपण मागच्या वेळेला बघितलेलं आहे. त्या तत्वज्ञानाविषयी थोडक्यात माहिती आणि त्याच्या त्या ग्रंथामध्ये बऱ्यापैकी लिहिलेली आहे. आणि त्याचं कौल ज्ञान निर्णय असा हा ग्रंथ आहे. त्याचं नाव कौल ज्ञान निर्णय. हा जो ग्रंथ आहे तो योगिनी कौलमताचा आहे. योगिनी कौलमत आणि त्याच्यामध्ये भैरव आणि देवी यांचा संवाद आहे. कौलमत ही शाक्त तंत्रज्ञानाची शाखा आहे. त्यामुळे या ग्रंथामध्ये सृष्टी, त्याचा कुलसंहार किंवा कुललक्षण, जीवलक्षण, शक्तिपूजा, कौलमत काय आहे या सगळ्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्याचं प्रतिपादन केलेलं आहे. आणि मच्छिंद्रनाथांनी स्वीकारलेली साधना ही योगिनी कौलमताचीच होती. हे आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं. या मार्गामध्ये योगिनींचं प्राबल्य असतं. आणि त्याबद्दल एक कथाही सांगितली जाते की या योगिनींच्या जालामध्ये किंवा भ्रमजालामध्ये गोरक्षनाथ जे होते त्यांनी आपल्या गुरूंची म्हणजे मच्छिंद्रनाथ, ते मच्छिंद्रनाथ या योगिनीच्या भ्रमजालामध्ये पडलेले होते, अडकून पडले होते. तेथून गोरक्षनाथांनी त्यांची सुटका केलेली आहे. दुसरा जो त्यांचा ग्रंथ आहे तो अकुलवीर, अकुलवीर तंत्र या पद्धतीचा ग्रंथ आहे. अकुल म्हणजे आदिनाथ शिवाला म्हणतात आणि कुल अकुल हा विचार त्याच्यामध्ये मांडलेला आहे. तिसरा जो ग्रंथ आहे तो कुलानंद तंत्रम हा संस्कृत ग्रंथ आहे. याच्यामध्ये सुद्धा भैरवी आणि देवी यांचा संवाद आहे. काही यौगिक ज्या प्रक्रिया आहेत त्याचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. पुढे कौलमत तत्वज्ञान हाही ग्रंथ आहे. आणि आणखीन जे आहे ते योग विषयक स्फुट प्रकरण पण आहे. या योग विषयक ग्रंथामध्ये 33 श्लोकांचा अर्थ विवरण असं केलेलं आहे. आणि ज्ञानकारिका हा सगळ्यांबरोबर मी पण म्यूट झाले. शक्यतो कोणी आपला ऑडिओ चालू नका ठेवू. बर असो. ते 4 महत्वाच्या ग्रंथांनंतर ज्ञानकारिका हा जो ग्रंथ आहे तो 3 भागांचा आहे, 3 पटलांचा आहे असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये मोक्षाधिकार, धर्माधर्म विचार आणि चर्याधिकार याच्याबद्दल योग्यांच्या बाबतीतलं सर्व लिहिलेलं आहे. त्यांच्या भ्रमणाचं वर्णन केलेलं आहे. मच्छिंद्रनाथांनी तशी मच्छिंद्र संहिता, कामाख्या गुह्य सिद्धी, कामाख्या मंदिर जे आपण त्याचाही उल्लेख मागच्या वेळेस एक पीठ आहे अशा पद्धतीने बघितला होता. त्या कामाख्या गुह्य सिद्धी असाही ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. आता स्त्री राज्याची जी राणी मैनावती होती तिला पृथ्वीवरती स्त्री आणि पुरुष एकत्र राहतात. त्यांच्या राज्यामध्ये फक्त महिलाच होत्या. आणि तिथे तिला कळलं की पृथ्वीवरती स्त्री आणि पुरुष एकत्र राहतात हे कळल्यावरती तिने तप केलं आणि हनुमंताला प्रसन्न करून घेतलं. आणि त्याच्याकडनं मला पती सुख मिळावं अशी प्रार्थना केली, ती इच्छा प्रगट केली. अर्थात मच्छिंद्रनाथ येऊन तुझी इच्छा पूर्ण करतील असं हनुमंतानी सांगितलं. आता मच्छिंद्रनाथ काही या गोष्टीला तयार होईना. माझं ब्रह्मचर्य नष्ट होईल, माझी अवहेलना होईल, मी आता ह्यातनं थोडासा बाहेर पडतोय असं त्याने सांगितलं. पण तरी सुद्धा तुझ्या पोटी मैनीनाथ येणार आहेत, ते उपरीचर वसूंचा अवतार असतील, त्यामुळे तुला तिथे जावंच लागेल असं मच्छिंद्रनाथांना हनुमंतानी सांगितलं.
आणि त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यामध्ये गेले. तिथे त्यांनी आपलं पूर्व जीवन, ते ध्येय सगळं विसरून गेले. एकदा स्त्रीच्या मोहात पडल्यानंतर त्यांनी तिथे काहीही विचार केला नाही, सगळं विसरून गेले आणि भोगविलासामध्ये मग्न झाले. त्यांना सोडवण्यासाठी त्यांनी तिथे राज्य पण केलंय बरं का, स्त्री राज्यामध्ये राज्य पण केलेलं. आणि त्यांना सोडवण्यासाठी, त्या स्त्री राज्यातनं सोडवण्यासाठी गोरक्षनाथ तिथे गेले. आणि आपल्याला ते माहिती आहे, चलो मच्छिंदर गोरखा आया, असं हे जे वाक्य आहे ते वाक्य प्रसिद्ध आहे. म्हणून हे कथा सांगितली, कारण ही नवनाथ भक्तिसार मधली कथा आहे. आणि याच्यानंतर मच्छिंद्रनाथ आणि हनुमंत यांचं युद्धही झालेलं आहे. तो भाग आपण नंतर बघू. तत्पूर्वी 4 पुरुषांमध्ये जे नाथ आहेत त्यांच्याबद्दल जालंधर नाथ संप्रदायातलं अत्यंत महत्वपूर्ण अशी जी व्यक्तिरेखा आहे त्यांचा ते म्हणजे जालंधर नाथ, त्यांचाही याच्यामध्ये समावेश होतो. सोमयागाच्या दिवशी, पूर्णाहुतीच्या दिवशी जी विभूती नंतर बाजूला करून काढली जाते, त्या विभूतीमध्ये त्यांनी सहज हात घातला त्या पुरोहितांनी आणि त्याला एक छोटं बाळ त्याच्यामधनं दिसलं आणि बृहद राजानी ते घेतलं आणि राणी सुलोचना हिच्या स्वाधीन केलं. अशी कथा सांगितली जाते जालंधरनाथांबद्दल. अग्नीपासून जे निर्माण झाले, ज्वालेपासून जे निर्माण झाले ते ज्वालंधर म्हणजे जालंधर असं त्यांचं नामकरण केलं जातं. बंगालमध्ये सुद्धा याचा प्रसार झालाय, हे आपण बघितलं होतं. तर बंगालच्या ग्रंथामध्ये, बंगाली ग्रंथामध्ये महादेवांच्या हाडापासून निर्माण झालेला म्हणून याला हडिपा असंही म्हटलं जातं. प्रत्यक्ष दत्तात्रयांपासून दत्तात्रयांनी यांना मंत्रोपदेश केलेला असल्यामुळे मच्छिंद्रनाथ आणि जालंधरनाथ हे दोघेही गुरुबंधू आहेत आणि दोघांनाही थोर मानलं जातं. नाथ सिद्धांच्या ग्रंथामध्ये आपण जालंधर बंध, जालंधर पीठ असे जालंधराशी संबंधित असलेले काही उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात. जालंधर पीठामध्ये एक तर त्यांनी साधना केली असेल म्हणून त्याला जालंधर पीठ म्हणत असतील, किंवा जालंधर पीठामध्ये त्यांनी साधना केली असेल, असे दोन्ही गोष्टी असू शकतात. आता त्याच्यानंतर त्यांनी गिरनाथ पर्वत, रक्ताचल अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपली तपश्चर्या केली. काश्मीरी प्रत्यभिज्ञा दर्शनाचे आचार्य जे अभिनव गुप्त आहेत, ते सुद्धा जालंधर विद्यापीठामध्ये त्यांनी कौल उपासनेचे धडे घेतले होते. जालंधर हे शैव कापालिक आहेत असं काहींनी म्हटलेलं आहे. जालिंधरीपा नामक पंथाचे ते म्हणजे प्रवर्तक आहेत. अर्थात गोरक्षनाथांनी नंतर हे सगळे पंथ जे होते ते या संप्रदायामध्ये विलीन केलेले आहेत आणि एक वेगळ्या पद्धतीने संपूर्ण संप्रदाय त्यांनी चालवलाय. ते आपण त्यांच्या ह्याच्यामध्ये बघणार आहोत. तर राजा गोपीचंदाची जी आई आहे मैनावती, ती यांची शिष्या होती. तिबेटमध्ये यांचे 7 ग्रंथ म्हणजे उपलब्ध आहेत असं म्हटलं जातं. जालंधरनाथांनी शैव कापालिक आणि नाथ संप्रदाय यांचा अनुबंध प्रस्थापित केलेला आहे. जालंधरनाथ आणि कानिफनाथ, त्यांना काही जण कृष्णपाद असं सुद्धा म्हणतात. कानिफनाथ जे आहेत हे दोघही कापालिक होते आणि कानिफनाथ हे जालंधरनाथांचे शिष्य होते. या पुढचे जे कानिफनाथ आहेत ते आपण कृष्णपाद असाही काही ठिकाणी उल्लेख येतो, त्याबद्दल मी सांगते नंतर. पण यांना कानुपा, कान्हापा, कानपा असं वेगवेगळी नाव आहेत. जालंधरनाथ हे गोरक्षनाथांच्या गुरुचे म्हणजे मत्स्येंद्रनाथांचे सहकारी होते. यांच्या जन्माबद्दल असं सांगितलं जातं की ब्रह्मदेव सरस्वतींकडे आकर्षित झाले, सरस्वतींना पाहून आकर्षित झाले आणि त्यांचं जे वीर्यस्खलन झालं ते वायू बरोबर एका हत्तीणीच्या कानात गेलं आणि तिथून ते वीर्य काढण्याचं काम जालंधरनाथांना दिलेलं होतं आणि त्यांनी त्यातनं बाहेर काढून या छोट्या मुलाची जबाबदारी पूर्ण घेतली, जालंधरनाथांची जबाबदारी घेतली आणि ती सुयोग्य रीतीने पार पाडली. त्यांना नाथ संप्रदायामध्ये सामावून घेतलं आणि अशा रीतीने कानिफनाथ असं त्यांचं नाव पडलं असं या कथानकात सांगितलं जातं. या नवनाथांच्या ज्या जन्मकथा आहेत ना त्या थोड्याशा चमत्कारिक आहेत.
म्हणजे चमत्कारिक म्हणजे त्यातनं काहीतरी चमत्कार वगैरे घडलेले दाखवलेले आहेत. अर्थात त्या श्रवण करायला खूप छान वाटतात, ऐकायला छान वाटतात, त्या लोकांना आवडतात सुद्धा. पण त्याच्या मागचं तत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे. काही अभ्यासकांचं म्हणणं असं आहे की त्यांची जी नावं आहेत ती नावं खरी आहेत आणि त्या नावांप्रमाणे कथा निर्माण केल्या गेल्या आहेत. दोन्ही शक्यता आहेत, पण कथा चांगल्या आहेत आणि त्यांचं कार्यही चांगलं आहे. तर कथांपेक्षा त्यांचं कार्य बघणं हे आपल्याच दृष्टीने जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे हत्तीच्या कानापासून निघालेले, ब्रह्मदेवाचं तेज असलेले आणि सरस्वतीचा योग त्याला जुळून आलेला असल्यामुळे, त्याच्या बरोबर असल्यामुळे कानिफनाथ हे अत्यंत हुशार होते. कवित्व आणि विद्या या दोन्हीमध्ये प्रवीण होते, दोन्ही दृष्टीने श्रेष्ठही होते. त्यांनी भागीरथीच्या तटावरती 12 वर्ष तपश्चर्या केली. त्यांची जवळजवळ 57 पुस्तकं आहेत आणि 12 संकीर्तन पद आहेत. थोडी ही पुढचा भाग येतो, त्यामुळे शाबरी भाषेतल्या रचना काही त्यांनी केलेल्या आहेत आणि त्या रचना जर गायन केल्या मनापासून, ती ती सर्व आचरण पद्धती मनामध्ये आणून किंवा ती आचरण पद्धती करून जर या रचना गायल्या गेल्या तर रोग दूर होतात असं म्हटलं जातं. काहींच्या मते कानिफनाथांनी दर्शनावरती 6 आणि तंत्रावरती 70 ग्रंथ लिहिलेले आहेत, जे तिबेटमध्ये आहेत. अर्थात त्याच्यामध्ये कानुपात गीतिका आहे, वसंत तिलक, वज्रगती, दोहा कोश असेही ग्रंथ आहेत. तेही काही उपलब्ध महाराष्ट्रात आहेत असं म्हटलं जातं. कानिफनाथांच्या बाबतीमध्ये महत्वाचं स्थान म्हणजे जे 84 सिद्ध आहेत त्याच्यामध्ये कानिफनाथांचं स्थान महत्वाचं आहे. त्यांचे दोहे आहेत, योगज्ञान आहेत. नाथ संप्रदायावरचा प्रसार जो करायचा नाथ संप्रदायाचा, तो विदर्भात व्हावा असं त्यांची इच्छा होती. आणि म्हणून सद्गुरूंची त्यांच्या इच्छा होती, दत्तांची इच्छा होती, महाराजांची म्हणजे दत्त देवाची, दत्तात्रयांची. आणि ती इच्छा होती आणि कानिफनाथांनी त्याच्यासाठी महत्वाचं योगदान दिलेलं आहे. आणि त्यांनी दत्तगुरूंनी त्यांना म्हटलं होतं की विदर्भामध्ये तू कर. त्यावेळेला विदर्भामध्ये त्यांनी निरीक्षण करण्यासाठी आपल्या शिष्य परिवारातल्या काही लोकांना पाठवला आणि तिथे पाठवल्यानंतर चैतन्य कानिफनाथ वऱ्हाडामध्ये त्यांनी जे होतं त्यांनी सावरगाव म्हणून आहे तिथलं ते स्थान तिथे निवडलं आणि सावरगावच्या टेकडीवरती कानिफनाथांचं मंदिर आहे. आणि ते मंदिराचं बांधकाम बांधकाम म्हणजे आतल्या मूर्तीचं म्हणा बांधकाम वगैरे जे आहे ते एका अंध असलेल्या कारागिराकडनं केलं गेलं असं म्हटलं जातं. म्हणजे आपण ज्याला म्हणतो मूकं करोति वाचालम पंगुन लंघयते गिरिम, या पद्धतीने याची प्रचिती इथे कुठेतरी आपल्याला येते असं त्यांच्या पंथामध्ये मानलं जातं. ते म्हणजे त्याला हात म्हणजे त्याला पाय नव्हते, डोळे नव्हते, पण तरी सुद्धा त्यांनी ते सगळं बांधकाम केलं असं म्हटलं जातं. आता मगाशी जे मी म्हटलं की कृष्णपाद असंही त्यांना म्हटलं जातं. पण आदरणीय विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर, थोर अभ्यासक रा गोसावी, राची ढेरे यांच्या पुस्तकानुसार किंवा यांनी जे ग्रंथ लिहिलेले आहेत त्यानुसार कृष्णपाद आणि कानिफनाथ एकच आहेत असं त्यांच्या ह्याच्याप्रमाणे म्हटलं जातं. पण नाथ संप्रदाय जे संप्रदाय आत्ता आहेत त्यांना मात्र कृष्णपाद आणि कानिफनाथ हे एक नाहीत असं त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे. कारण कृष्णपाद त्यांना म्हटलं जात नाही. कृष्णपाद नावाचा उल्लेख एका मांत्रिकाविषयी केला जातो. त्यांना कान्होबा किंवा कानिफनाथ असंही म्हटलं जात नाही. त्या कानिफनाथ नाहीच, ते कृष्ण म्हणजे कान्होबा किंवा कानिफनाथ म्हणजे कृष्णपाद नाहीत असं सांप्रदायिक जे आत्ताचे आहेत ते मानतात. त्यांच्या मासिकांमधनं तसा उल्लेख आहे. माझी काहींशी भेट झाली होती, त्यांनी मला हे समजावून सांगितलं होतं की कृष्णपाद म्हणजे कानिफनाथ नाही आणि त्याला हे पुरावे आहेत. अर्थात आपल्याला त्याच्यामध्ये जास्त पडायचं नाही, पण जालंधरनाथ आणि कानिफनाथ हे दोघं कापालिक होते आणि कापालिक हे उग्र प्रवृत्तीचे शिवोपासक असतात. म्हणजे माणसाची कवटी जी असते ती कवटी हातात धारण करणारे शिवाचे भक्त म्हणजे कापालिक. थोडक्यात हे त्यांचं सांगायचं झालं तर. आणि ते पंचमकारांचा सुद्धा काही वेळेला
उपयोग करतात, मांस मद्य वगैरे, ते पंचमकार कोणते हे आपण पाहिलेलं आहे. चिताभस्म लावणं वगैरे त्यांच्या म्हणजे व्रतामध्येच आहे, आणि त्यांना महाव्रतधर असंही म्हटलं जातं. आता गोरक्षनाथ हे नंतरचे चौथे जे पुरुष आहेत, त्यांच्याबद्दल जर आपण बघायचं ठरवलं तर ते त्यांच्याकडे एक आदराने पाहिलं जातं. कारण मत्स्येंद्रनाथांनी प्रत्यक्ष शिवाकडनं ज्ञानप्राप्ती केली. त्यांचा कोणी मानवी गुरु नव्हता. मत्स्येंद्रनाथांनी त्यांचे प्रमुख शिष्य गोरक्षनाथ यांना दीक्षा पुढे दिलेली. मत्स्येंद्रनाथ भिक्षेसाठी गेलेले असताना ज्या वेळेला जातात त्यावेळेला तिथे एक सरस्वती नावाची जी एक ब्राह्मण स्त्री होती, तिला बरेच दिवस मूल होत नव्हतं, आणि म्हणून तिने सांगितलं की मला मूल हवंय. तेव्हा त्यांनी एक विभूती तिला दिली, आणि ती विभूती दिल्यानंतर 12 वर्षांनी ते तिच्याकडे गेले की मी तुला विभूती दिली होती, तो पुत्र कुठे आहे. तर त्यावेळेस तिने सगळं खरंच सांगून टाकलं की नाथ संप्रदायाविषयी त्यावेळेला थोडी भीती पण होती, त्यांचा तो उग्रपणा पाहून. त्या मंत्र तंत्र करणारे अशी काही जणांचा भ्रम होता. त्यामुळे मला शेजारी पाजारी ज्या बायका होत्या त्या म्हणजे तसलं काही करू नको, ते मांत्रिक वगैरे आहेत, तू आपलं ते टाकून दे. म्हणून मी त्या उकिरड्यावरती ती विभूती टाकून दिली असं त्यांनी भीतीने त्यांना सांगितलं. आणि त्यावेळेला तिथे मच्छिंद्रनाथांनी त्या म्हणजे गोबर, ज्याला शेण, त्या शेणाच्या तिथेची विभूती पडलेली होती, त्यातनं ते शेण बाजूला सारून गोरक्षनाथांना बाहेर काढलेलं आहे. म्हणून त्यांचं नाव गोरक्षनाथ असं नामकरण करण्यात आलं. हा आणखीन एक कथेचा भाग झाला. पण गोरक्षनाथ म्हणजे इंद्रियांवरती अधिपत्य गाजवणारा, विषय विकारांपासून स्वतः दूर राहणारा आणि दुसऱ्याला दूर करणारा, असे हे गोरक्ष, इंद्रियांचे रक्षण करणारे असे हे गोरक्षनाथ आहेत. गोरक्षनाथांमध्ये अत्यंत संघटन शक्ती होती, प्रभावी व्यक्तिमत्व होतं, स्फटिकासारखे निष्कलंक होते, त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता होती. आणि त्यांनी या सगळ्या ह्याच्यामध्ये जो अधपतित असा झालेला हा मार्ग होता त्याला पुन्हा मूळ ठिकाणावरती त्यांनी आणलं, आणि त्याचं व्यवस्थितपणे संप्रदायाचं रक्षण त्यांनी केलेलं आहे. आणि इथे अधपतित साधना म्हणजे ती बाकीची जी आपण बघितली होती, की वज्रयान वगैरे त्याच्यामध्ये केलं जायचं, त्या शब्दाचा चमत्कारिक जो अर्थ होता किंवा त्याप्रमाणे जी कृती केली जायची ती त्यांनी बाजूला काढून टाकली आणि त्याला पारमार्थिक अधिष्ठान दिलं. त्यामुळे यांचं अन्य संप्रदायावरती सुद्धा, अन्य संतांवरती सुद्धा प्रभाव जास्त आहे. तो प्रभाव कसा आहे वेगवेगळ्या संप्रदायांवरती तो आपण मागच्या वेळेला पाहिला होता. 84 जे सिद्ध सांगितले जातात त्यामध्ये सुद्धा ते आकाश संचारी होते वगैरे असं म्हटलं जातं. हे प्रत्येक शाखेचे सिद्ध पुरुष असतात. त्यामध्ये गोरक्षनाथ हे सुद्धा आहेत. गोरख पंथ असा त्यांचा आधी होता, मग सर्व पंथांना त्यांनी एकत्रित आणलेले. उज्जैनीचे जे भर्तृहरी आहेत ते गोरक्षनाथांचे शिष्य होते. म्हणजे भर्तृहरी म्हणजे वैराग्य शतक आपल्याला माहिती आहे, पण त्यांनी शृंगार शतक सुद्धा लिहिलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये अमरनाथ आणि संत परंपरेमध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं ते गहनीनाथ हे गोरक्षनाथांचे शिष्य होते. आणि त्याच्यापुढे गहनीनंतर निवृत्तीनाथ, त्याच्यानंतर ज्ञाननाथ, ही सगळी परंपरा आपल्याला माहिती आहे. आणि गोरक्षनाथांची गुरुभक्ती ज्ञानदेव, निवृत्तीनाथ यांच्यासारखी आहे असं आपण म्हणतो. ज्ञानेश्वर माऊली मूळ नाथ संप्रदायातलीच आहे, म्हणून ज्ञाननाथ असा मी उल्लेख केला. मग त्यांनी ती भागवत धर्माची दीक्षा घेतली म्हणजे स्थापन केला वगैरे, हा पुढचा भाग आहे. पण ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा 8व्या अध्यायामध्ये नाथपंथीय योगानुसार श्रीहाट, गोल्लाट हे शब्द आपल्याला पाहायला मिळतात. गोरक्षनाथांची जी ग्रंथसंपदा आहे ती ग्रंथसंपदा जर आपण बघितली तर संस्कृत, हिंदी आणि अन्य लोकभाषेतनं पण आहे. गोरक्ष कल्प, गोरक्ष संहिता, गोरक्ष शतक, सिद्ध सिद्धांत पद्धती, योग मार्तंड असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिलेले. आणि सिद्ध सिद्धांत पद्धतीमध्ये 6 उपदेश आहेत आणि त्यामध्ये नाथ संप्रदायाचं तत्वज्ञान आहे. हठयोगाची व्याख्या सुद्धा त्याच्यामध्ये केलेली आहे आणि हा नाथपंथीयांचा प्रमाण ग्रंथ आहे. त्यांच्या अमरोघ प्रबोध या ग्रंथामध्ये सुद्धा योगशास्त्र आणि योग साधनेवर भर आहे.
त्या नाथपंथीयांचा हा ग्रंथ सुद्धा प्रमाण ग्रंथ मानला जातो. नंतरचा जो आहे सगुण निर्गुणाचं ध्यान आणि कुंडलिनीचे एक प्रकार वगैरे, हे जे सगळे आहेत ते प्राण संयमन वगैरे त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. असाही हा ग्रंथ आहे. आणि गोरखबंध हा जो आहे तो गुरु शिष्यांचा संवाद आहे. अशा पद्धतीने म्हणजे त्या अवधूतानी, कारण अवधूत म्हणून घेणारे सुद्धा नाथपंथीयातले दत्ताशी अनुकरण करणारे, दत्तांना मानणारे असे जे आहेत ते स्वतःला अवधूत म्हणून घेतात. त्यांनी सुद्धा कसं राहावं, काय करावं, कोणती योगिक क्रिया करावी, असे जे प्रश्नोत्तराचा जो हे आहे भाग आहे, गुरु शिष्यात्मक संवाद, तो गोरखबोध या पद्धतीने मांडलेला आहे. आणि त्या उपनिषदांशी त्याचं साम्य आहे असं म्हटलं जातं. नंतर नेपाळचे जे राजवंशाचे संस्थापक आहेत, आता म्हणजे नेपाळच्या जे संस्थापक आहेत राजवंशाचे, पृथ्वीनारायण शाह, त्यांच्या राजमुद्रेवर त्या काळात गोरक्षनाथांचं नाव होतं आणि मुकुटावरती चरण पादुकांचं चिन्ह पण होतं. गोरक्षनाथांनी सगळी अघोरी जी साधना होती, वामाचारी जी साधक होते, त्यांना सगळ्यांना परमार्थ मार्गाला लावून उच्चतम अशा परमार्थ मार्गाच्या साधनेवरून नेलं. धार्मिक जीवनांचं शुद्धीकरण केलं. म्हणजे समाजामध्ये आपापलं शील घडवण्यासाठी गोरक्ष प्रणित सिद्ध पुरुषांनी किंवा गोरक्षनाथांनी सुद्धा प्रयत्न केले. म्हणून ज्ञानदेव त्यांना विषय विध्वंसक वीर असं म्हणतात, किंवा योगाब्जिनी सरोवर असं म्हणतात. अर्थात गोरक्षनाथांनी या संप्रदायाला प्रतिष्ठा मिळवून दिली. चित्तशुद्धीवरती त्यांचा जास्त भर होता. तसंच स्त्री साधनेला त्यांनी स्वातंत्र्य दिलं, पण अनाचाराचा प्रवेश मठामध्ये होऊ दिला नाही. अशा पद्धतीने त्यांचं वर्णन केलं जातं. तसंच घोर तप, ब्रह्मचर्याचं नैष्ठिक व्रत, अपूर्व भक्तिभाव, अनन्य गुरुनिष्ठा या गुणांवर सर्व नवनाथ जे आहेत त्यांनी सिद्धी प्राप्त करून घेतल्या आणि त्या सिद्धींच्या जोरावर अद्भुत चमत्कार केले, पण त्याचा गैरवापर केला नाही. लोककल्याण हेच त्यांचं ध्येय होतं आणि ते सगळं त्यांच्या तपसाधना, प्रज्ञा, प्रतिभा या सगळ्यांचा प्रभाव अन्य संप्रदायांवरती पण आहे. त्यामुळे हा संप्रदाय पूर्णपणे इतिहासामध्ये चिरंजीव झालेला आहे. आणि त्याबद्दल राची ढेरे असं म्हणतात, गोरक्षनाथांचा विराट आत्मा चक्रधरांच्या नाडीतून वाहतो, ज्ञानेश्वरांच्या श्वासात दरवळतो, कबीराच्या कंठात हुंकारतो, नानकाच्या समदृष्टीमध्ये बरसतो आणि समग्र संतवाणीतून तो गंगेसारखा प्रवाहित होतो. त्यांचे शब्द आहेत म्हणून वाचून दाखवलं, असे राची ढेरे म्हणतात. अशा तऱ्हेने गोरक्षनाथांबद्दल पण सांगितलं जातं. जसं मी म्हंटल की मच्छिंद्रनाथांच्या कथेमध्ये मारुती आणि त्यांचं युद्ध झालेलं आहे. त्यावेळेला एकमेकांच्या अंगावर पर्वत टाकले, वायू आकर्षणाचा हा भाग, म्हणजे वेगवेगळ्या विद्या त्यांना प्राप्त होत्या. मारुतीचं युद्ध गोरखनाथांबरोबर पण झालेलं आहे. सर्प अस्त्र, मोहनास्त्र वगैरे ती अस्त्र त्यांनी वापरलेली आहेत. थोडक्यात सांगण्याचा उद्देश हा की मागच्या वेळेला आपण गोरक्षनाथांच्या मंदिरामध्ये किंवा नाथ संप्रदायामध्ये हनुमंताचं पण स्थान आहे, त्याचंही त्या तिथे मूर्तीची स्थापना असते असं जे म्हटलं होतं, त्याचं महत्व काय हे सांगण्यासाठी या कथा सांगितल्या. आणि नाथपंथीयांमध्ये मारुतीची उपासना केली की आपोआपच नवनाथाची उपासना करणं सोपं जातं असं म्हटलं जातं. म्हणून नाथ संप्रदायामध्ये देवदेवतांच्या मूर्तींबरोबर हनुमंताची मूर्ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आता या सगळ्याच्या मध्ये नाथ संप्रदायाची जी परंपरा आहे, 84 सिद्ध वगैरे, तत्वदृष्टी, साधना, मूळ परंपरा, काश्मीरी शैव तत्वज्ञान, या सगळ्या गोष्टींमध्ये पिंडी ते ब्रह्मांडी हाच विचार आहे. म्हणजे ते लोक सुद्धा पिंडाला साधन मानतात आणि त्यानंतर त्या पिंडाच्या सहाय्याने शक्ती सहित उपासना शिवाची करायची असते. जसं समर्थ संप्रदायामध्ये धन्य धन्य हा नरदेव हो, नरदेह हे यंत्र आहे आणि ते सुद्धा साधना करण्यासाठी वापरण्यात येणारं साधन आहे असं सांगितलं जातं. त्याप्रमाणे कुंडलिनी जागृती, हठयोगादी या सगळ्या परंपरा करण्यासाठी आपल्याला शरीर हे साधन लागतं, हे त्यांनीही सांगितलेलं आहे. इथे आपण पुढचा जो भाग बघितला की श्रीनाथ आदि गुरु आदिनाथू, श्री आदिगुरु आदिनाथू तेथोनी श्री हरिनाथू
तो या शिष्य रघुनाथू जो गुणसिंधू, असं विवेक सिंधू मध्ये मुकुंद राजांनी म्हटलेलं आहे. जशी ज्ञानदेवांची एक परंपरा पुढे आलेली आहे, वेगवेगळ्या परंपरा पुढे आलेल्या आहेत, तशी मुकुंद राजांची पण परंपरा ह्याच्यामध्ये पुढे आलेली आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये गोरक्षनाथ, गहनीनाथ आणि गहनीनाथांचे बंधू अमरनाथ, मगाशी त्यांचा उल्लेख केला, ह्या सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये हे बीज रोवलं. तर बाकी मुकुंदराज वगैरे यांनी विदर्भामध्ये हे बीज रोवलं गेलं. तसंच जगन्नाथ, सहजबोध, श्रीरंग, केशव स्वामी असे वेगवेगळे वरिष्ठ याच्यामध्ये दिसतात, ज्यांनी या सगळ्या संप्रदायाचा विस्तार केलेला आहे. त्याच्यामध्ये मग सत्यामलक चिपळे आहे, मुक्ताबाई चांगदेव वटेश्वर, म्हणजे ह्या वेगळ्या आहेत बरं का. मग पुढे एकनाथांची परंपरा त्यांच्यापासून आहे. अशा वेगवेगळ्या परंपरा ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगदी आत्ता आत्ताचा विचार केला तर 84 सिद्ध वगैरे जे सांगितले जातात ज्ञानदेवांपासून पुढचे, त्याच्यामध्ये त्या संप्रदायामध्ये पावसचे स्वरूपानंद, त्या स्वरूपानंदांनी सुद्धा सोहम साधना केलेली आहे आणि भगवान विष्णूने त्यांना दर्शन दिलेलं आहे. मग पुढे ती परंपरा विद्यानंद, माधवनाथ वगैरे यांच्यापर्यंत आलेली आहे. अशी ही परंपरा पुढे सांगितली गेलेली. अशी यांची वेगवेगळी परंपरा आपण पाहिली. बाकीचं सर्व पाहिलं. आता थोडक्यात तीर्थक्षेत्र बघूया, कारण तेही तितकंच महत्वाचं आहे. एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायच्या म्हणजे अहमदनगर जवळ एक आश्रम आहे, त्याला मढी असं म्हटलं जातं. म्हणजे मी जे म्हटलं की नाना योगी आहेत नाथ संप्रदायाचे, त्याच्यापैकी आत्ता आत्ताचे माधवनाथ वगैरे मी सांगितलं, पण त्याच्या पुढे जाऊन विदर्भामध्ये जो भाग प्रसिद्ध झाला, त्याच्यामध्ये नाथ संप्रदायात पुढे येणारे नागपूरचे अंधारे गुरुजी म्हणून म्हणतात. नाथ पंथाची शुद्ध म्हणजे शास्त्र शुद्ध अशी माहिती देणारे देवेंद्रनाथ, ज्यांचा मी मगाशी उल्लेख केला, अंधारे गुरुजी, देवेंद्रनाथ, असे हे सगळे लोक आहेत. अहमदनगर इथे मढी पण आहे. समाधी घेतल्यावर काही सिद्ध पुरुष परकाया परवेश वगैरे करतात आणि मार्गदर्शनपर आदेश द्यायचे जे असतात नाथ वाङ्मयातले, ते देण्याचं कार्य करतात, आध्यात्मिक कार्यही करतात. असे खगेंद्रनाथ तेही आहेत. अशा काही म्हणजे आता काही जण यातले आहेत, काही नाहीत, अशा पद्धतीने. पण असं सगळं नाथ संप्रदायाच्या आत्ताच्या मासिकांमधनं आपल्याला वाचायला मिळतं आणि पाहायला पण मिळतं. हे सुद्धा सगळे जे आहेत ते नाथ संप्रदायाचे परंपरा आहे, त्याच्यामधले लोक आहेत. त्यांचा वेश बदलला असेल, पण वेशावरती साधना कधीही अवलंबून नसते. हे साधना करणारे लोक आहेत. मग जर तीर्थक्षेत्र आपण बघितली तर नाथ संप्रदायामध्ये शिव, भैरव किंवा बाकीची देवी वगैरे ही सगळी जी देवस्थान आहे, त्या सगळ्या मंदिरांना ते तीर्थ मानतात. नगर मधला वृद्धेश्वराचा डोंगर, नाथपंथीयांचा त्र्यंबकेश्वराचा डोंगर, जिथे निवृत्तीनाथांची समाधी आहे, ही सगळी पवित्र तीर्थक्षेत्र मानली जातात. नाथपंथाचं पवित्र दैवत जिथे जप केला जातो, तो अनुपानशिला असं त्याचं नाव आहे. या शिलेवरती जवळजवळ 200 माणसं बसू शकतील अशी ही शिला आहे, ती त्र्यंबकेश्वरला आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलंच बघितलं तर नगर जिल्ह्यात म्हणजे संगमनेरच्या इकडे जवळपास वृद्धेश्वराचा डोंगर, त्र्यंबकेश्वराचा डोंगर, निवृत्तीनाथांची समाधी येते, अनुपानशिला ती सुद्धा त्र्यंबकेश्वरी आहे. अशी सगळी आहे. आणि नंतर पैठणच्या जवळ शिवदिन केसरी हे त्या सिद्धांपैकीच एक आहेत, त्यांचा मठ आहे. महाराष्ट्रात असे अनेक पवित्र स्थानं आहेत. आणि त्यानंतर डोंगरगड म्हणून एक आहे, तिथे सुद्धा मला वाटतं गोरखनाथांचं तिथे काही त्यांचं ते स्थान आहे, ते पण महत्वाचं आहे. कानिफनाथांचं मंदिर जे आहे ते मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कानपूर जवळ आहे, आपलं नागपूर जवळ आहे. आणि नागपूर जवळ त्याला मढी किंवा मठ असं म्हटलं जातं. सावरगाव क्षेत्राचा उल्लेख मी मगाशी केला, तोही विदर्भातलाच आहे. नाथपंथामध्ये प्रयाग, अयोध्या, त्र्यंबकेश्वर ही सगळी क्षेत्र आहेतच. वृंदावन, पुष्कर, रामेश्वर, अमरनाथ हे. नाथ सिद्धांनी उडियान, कामाख्या, श्रीहाट, पूर्णगिरी
या तंत्र साधनेशी निगडीत असलेले काही पीठ सांगितलेली, ती 4 पीठ आहेत. ही शक्तिपीठ आहेत त्यांची बरं का. त्यामुळे जालंधर पीठाचा उल्लेख त्याच्यामध्ये येतो. या 4 पीठांपैकी श्रीहाट श्रीहाट कामरूप ही पीठ जी आहेत ती आसामामध्ये आहेत, आसाममध्ये आहेत. नंतर कामरूप पीठ शक्ती देवतात्मक जगदंबेचं आहे आणि उडियान हे ओरिसामध्ये आहे. तर पूर्णगिरी हे आसाम मधल्या सियार गावाजवळ आहे, अशी ही माहिती आपल्याला वाचायला मिळते. गोरखपूरमध्ये गोरक्षनाथांचं मंदिर आहे, गोरख मठ आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर हे तीर्थक्षेत्रच मानलं जातं. योगी सम्राट गोरक्षनाथांनी इथंच तपश्चर्या केली, सिद्धी प्राप्त केल्या. आध्यात्मिक जागृतीसाठी नाथ सिद्ध जे आहेत तेही इथे येऊन साधना करतात. देवीची सरस्वतीची आपण जर बघितली तर 3 ठिकाणं आपल्याला माहिती आहेत सगळ्यांना सरस्वतीची. आणि मगाशी मी सरस्वतीचा उल्लेख केला होता, ब्रह्मदेव आणि सरस्वती वगैरे या पद्धतीने. तर ती देवीची जी आपलं सरस्वतीची जी मंदिरं आहेत ती 3 ठिकाणी आहेत. काश्मीरात वैष्णव देवी आहे, शृंगेरीचं शारदा म्हणजे शारदा मंदिर आहे, आणि तिसरं बासरला ज्ञान सरस्वतीचं मंदिर आहे. आता पुराणांमधनं किंवा काही ठिकाणी सरस्वतीची 3.5 पीठं सांगितली जातात. त्यात शृंगेरी शारदा पीठामध्ये गुप्तपणे वास करणारे एक अर्धपीठ आहे, कापूजा पीठ असं त्याला म्हणतात. का म्हणजे कामबीज, पू म्हणजे पुष्कर पीठ, आणि जा म्हणजे जालंधर पीठ. असं हे तिन्ही मिळून कापूजा पीठ असं जे एक प्रकारचं शृंगेरीच्या मठामध्ये म्हणजे शारदा पीठामध्ये गुप्तपणे असणारं हे पीठ अर्धपीठ मानलं जातं. अशी ही 3.5 पीठं म्हटली जातात. याचा कुठेतरी नाथ संप्रदायाशी संबंध आहे, म्हणून 3.5 पीठं सांगितली. या सगळ्या विवेचनावरून नाथ संप्रदायाच्या विराट सामर्थ्याची आपल्याला कल्पना नक्कीच येते. विशुद्ध आत्मिक साधना देश काळ धर्म वंश जाती या भेदांच्या अतीत असलेली गोरक्षनाथांनी ही घालून दिलेली संप्रदायाची आचरण शक्ती त्याच्यामध्ये आपल्याला दिसते. भारतीय साधनेचे शुद्धीकरण त्यांनी केलेलं आहे. त्या नाथ संप्रदायाचं शुद्धीकरण त्यांनी केलं. योग मार्ग होता त्याला सुद्धा व्यवस्थित रूप प्राप्त करून दिलं, आणि आपल्या असामान्य अशा प्रभावाने पूर्व असं समन्वय शक्ती आणि साधना प्रणाली या दोन्हीचा समन्वय त्यांनी साधला. कारण शक्ती शाक्तपंथीय जरा वेगळी अघोरी उपासना हे सगळं त्यांनी बाजूला सारलं, आणि त्या शक्तीचं आणि साधनेचं दोन्हीचं एकत्रितकरण ते समन्वय आणि त्याला अधिष्ठान या परब्रह्माचं परमेश्वराचं शक्ती सहित शिवाचं त्यांनी दिलं, आणि या संप्रदायाला बळकटी आणली. आणि एका ध्वजाखाली नाथ संप्रदाय या एका ध्वजाखाली त्यांनी सगळे पंथ एकत्रित आणले. हाही त्यांचा नेतृत्व गुण आपल्याला मान्य करायला हवा. घोर तपश्चर्या करून ब्रह्मचर्याचं नैष्ठिक व्रत सांभाळून अपूर्व भाव अपूर्व अनन्य अशी गुरुनिष्ठा या सगळ्या ह्याच्यावरती नवनाथांनी सिद्धी प्राप्त करून घेतल्या, अद्भुत चमत्कार केले. पण लोककल्याणाच्या दृष्टिकोनातून किंवा या संप्रदायाखाली उपासना मार्गाला व्यवस्थितपणे लोक लागावीत या दृष्टिकोनातून त्यांनी काही, कारण चमत्काराशिवाय नमस्कार नाही असंही त्यावेळी म्हटलं जायचं. लोकांना ते आवडायचे चमत्कार, म्हणून त्या पद्धतीच्या कथाही त्यांनी निर्माण केल्या असतील. आणि हे सगळं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. अगदी आत्ताच्या ह्याच्यामध्ये आज सुद्धा आपल्याला अलख निरंजन हे आपल्याला ऐकायला मिळतं. अलख म्हणजे अलक्ष, ज्याचं कुठेही लक्ष, खरं म्हणजे ज्याचं अलक्ष म्हणजे ज्याच्या लक्षापर्यंत पोहोचणं अवघड आहे, ते लक्ष अलक्ष आहे हे माहिती असून सुद्धा त्याच्यापर्यंत पोहोचणं हे अलक्ष. ते ध्येय साध्य करणं. मग आणि ते कसं आहे, निरंजन आहे. त्याला कुठलाही अंजनाचा दाग कुठलाही नाही. असं जे आहे ते शुद्ध स्वरूपातलं विमल ब्रह्म ज्याला म्हटलं जातं, शक्ती सहित असणार तो शिव आहे. आणि त्याचं जे अधिष्ठान आहे ते मूळ मंगल शिव आहे. हा मंगल शिव त्याला म्हटलं जातं.
ज्याला आपण परब्रह्म म्हणतो. आणि शक्ती सहित उपासना म्हणजे शक्ती सहित शिव, हे शिव आणि प्रकृतीचं रूप मानलं जातं. आणि त्यांचं ऐक्य या पद्धतीने ते सगळं वर्णन केलं जातं. असा हा जो सगळा नाथ संप्रदाय आहे, त्याच्यामध्ये आत्ता आपल्याला दाढी जटा वाढवलेले नाथपंथीय फारसे दिसत नाही. पण वेशभूषा म्हणजे सर्वस्व नव्हे. वेशभूषेवरती साधना अवलंबून नसते, ते विचार पुढे नेणं ते संप्रदायाचं कार्य असतं. आणि नाथपंथीयांनी योग साधना आणि ज्ञानभक्ती याच्याकडे जास्त लक्ष दिलं. पुढे अर्थात गुरुपरंपरेने गोरखनाथांनी जे लिहिलेलं आहे त्याला खरा नाथ संप्रदाय असं म्हटलं जातं. आणि या ग्रंथात गुरु परंपरेशी सुसंगत विचारांचा पाठपुरावा केलेला आहे. चित्तशुद्धीवर भर आहे आणि लोकोद्धाराची तळमळी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्यामुळे हा संप्रदाय भारतामध्ये प्रभावी ठरला. आणि या सगळ्यांना आपण जर बघितलं त्या अन्य संप्रदायांवरती त्याचं निश्चितपणे प्रभाव आहे, तो आपल्याला त्या त्या संप्रदायाच्या वेळेला कदाचित ऐकायला मिळेल सुद्धा. ही नाथ संप्रदायाची विचारधारा आपण पाहिली, वेगवेगळ्या पद्धतीने आधी कसा होता, मग त्याच्यामध्ये काय अन्य गोष्टी मिसळल्या गेल्या, त्याचं वर्चस्व वाढलं म्हणून तो थोडा अधःपतन त्याचं झालं. मग गोरक्षनाथांनी ते कसं बाहेर आणलं, त्याची ग्रंथसंपदा काय, त्याची तीर्थक्षेत्र काय आहेत, त्यांचं तत्वज्ञान काय आहे, त्यांचे ग्रंथ कोणते कोणते आहेत, याचा थोडका धावत धावत असा आपण आढावा घेतला. असेच आपण वेगवेगळ्या संप्रदायाचे आढावा जो आहे तो घेणार आहोत. त्यात काही अर्वाचीन असतील, काही प्राचीन असतील, मध्ययुगीन असतील. पण अर्वाचीन मध्ये आपल्याला कदाचित नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय असं जे म्हटलं जातं तसं न म्हणता काही वेळेला रामकृष्ण संघ, स्वाध्याय परिवार असं दिसेल. ते स्वतःला संप्रदाय असं म्हणत नसले तरी तीच विचारधारा घेऊन ते पुढे जात आहेत. हा उद्देश लक्षात ठेवून आपण असेही काही संप्रदाय निवडलेले आहेत. त्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहायचंय, ते अर्वाचीन आहेत असं आपण म्हटलंय. अशा पद्धतीने आपण पुढे पाहणार आहोत. आज आपण इथे नाथ संप्रदाय थोडक्यात पाहिला. त्या आणि तो मला जेवढा अवगत झाला म्हणण्यापेक्षा जेवढा मला वाचायला मिळाला, एक 5-6 पुस्तकांमधनं, काही ग्रंथांमधनं, भक्तिसार ग्रंथामधनं वेगवेगळ्या याचा आधार मी घेतला. त्याच्यात काही मतभेद असूही शकतील. ते ज्यांनी त्यांनी आपले ग्रंथ पाहावेत आणि त्याप्रमाणे आचरणात आणावेत किंवा त्याप्रमाणे अनुसरावेत, हे निश्चित आहे. एवढं बोलून मी इथेच थांबते.